त्याच्यात आलं होतं की स्वतःची ओळख तुम्ही पटवून द्यायची मतदारांनी, बरोबर ना? म्हणजेच याचा अर्थ देशात अघोषित NRC लागू झालाय का या विषयावरती पण आपण बघितलं पाहिजे. कारण जेव्हा एक CA आणि NRC विषय गाजला होता, दिल्लीमध्येच त्याच्यावरनं रान पेटलं होतं, अनेक ठिकाणी त्याच्या विरुद्ध आंदोलनं झाली होती, विशेषतः आसाममध्ये NRCच्या विरुद्ध आंदोलन झालं होतं. आणि साधारणतः विषय हाच होता की तुम्ही तुमची ओळख पटवून द्या. तर NRC आता देशभर लागू केलं आहे का ह्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने द्यायला पाहिजे. पण सुप्रीम कोर्टाने पुन्हा काहीतरी आदेश दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यात एक तर EVM वरती आमचा आक्षेप असताना आणखीन त्याच्यात एक अपारदर्शकता आणलेली आहे की त्यांनी ते VVPAT मशीनच आता काढून टाकलेलं आहे. मग तुम्ही निवडणुका घेता कशाला? सरळ जाहीर करून टाका ना यांचे एवढे जिंकले म्हणून. आम्हाला एकतर आमचं म्हणजे मतदाराला त्याचं मत जाते कुठे हे शेवटपर्यंत कळलं पाहिजे. ते EVM मध्ये कळत नाही आहे. कारण बटन दाबलं जातंय, दिवा लागतोय, आवाज येतोय, ती रिसीट दिसते, पण ती रिसीट नंतर एकूण सगळ्या रिसीट काय मोजल्या जात नाहीत. आणि मत रजिस्टर कुठे होते आतमध्ये, रजिस्टर कसं होतंय ते कळत नाही. बॅलेट पेपरवरती कसं होतं की शिक्का मारल्यानंतर ती उभी घडी घातली जायची, त्याच्यामुळे शाई जरी ओली असली तरी जास्तीत जास्त त्याच उमेदवाराच्या नावावरती ती शाई थोडीशी उमटायची. पण मत कुठे माझं मी दिले हे शेवटपर्यंत कळत होतं, ते EVM मध्ये कळत नाही आहे. आणि त्याच्यात आणखीन आता VVPAT काढतायत. मग तुम्ही निवडणुका घेण्याचा फार्स करता कशाला? निवडणुका न घेता सरळ घोषणा करून टाका ना. राज ठाकरे यांच्या संदर्भात पण चर्चा होणार आहे का? कारण नाही, मला काय माहिती नाही. आणि त्याच्यावर चर्चा करण्याची दुसऱ्याला कोणाला गरज नाही. काँग्रेसची भूमिका दुसऱ्या कोणाला त्याच्यावर चर्चा करण्याची गरज नाही. आम्ही आमची भूमिका ठरवायला आम्ही समर्थ आहोत. योगायोग असा आहे की तुम्ही दिल्लीत आहात आणि त्यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना ते मी काल अमित शहा आणि नरेंद्र मोदींची भेट घेतली. बघा, मला त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जे दुसरे म्हणजे तुम्ही जे आलेले आहात ते ज्यांनी बाळासाहेबांनी ज्यांना विरोध केला त्या मार्गाने ते निघालेले आहेत आणि आम्ही लोककल्याणकारी मार्गाकडे निघालेलो. त्यांचं एवढे ते त्यांचा विचार किंवा त्यांच्या याला उत्तर देण्या एवढे ते काही महान नाहीत. शेवटी गद्दार हा गद्दार असतो, त्याच्यामुळे गद्दाराच्या मताला मी काही किंमत देत नाही. ठीक आहे, त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर आपण त्याच्यावर काय बोलू शकतो? सर, तुम्ही इंडिया ब्लॉकचे पार्ट आहात. दोन्ही ठाकरे ब्रदर्स एकत्र आल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा राजधानी दिल्लीत आलात. तर जेव्हा इंडिया ब्लॉकची बैठक होणार त्यात मी उत्तर दिले. नाही, पण त्यात म्हणजे ठीक आहे, पुढे हे होणार का? एक विषय जो अतिशय महत्त्वाचा आणि गाजतोय सकाळपासून तो म्हणजे ट्रम्प टॅरिफ संदर्भातला. आता 50% ट्रम्प टॅरिफ आपल्याला लागू होणार आहे. सिंदूर असेल किंवा आता जे ट्रम्पनी लागू केलेलं टॅरिफ असेल, पंतप्रधान यावरती कुठेच बोलताना दिसत नाही. आज तुम्ही आला तर बोलता जाणार. तुमचा प्रश्न हा देशाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण ह्याचा फटका हा सर्वसामान्यांना पण बसणार आहे. ट्रम्प आपल्या देशाची म्हणजे मोदींची अक्षरशः थट्टा करतायत, खिल्ली उडवतायत आणि आपण त्यांना अजिबात एक अवाक्षराने सुद्धा उत्तर देऊ शकत नाही आहोत. त्यांना जाब विचारणं तर सोडाच, पण त्यांना एका अक्षराने काही उत्तर देऊ शकत नाही आहोत. शेवटी आपला देश, आपल्या देशाचं सरकार चालवतोय कोण? देशाचं सरकार चालवतोय कोण? आणि म्हणून तुमच्या कदाचित आठवणीत असेल की शिवसेनेचा वर्धापन दिन जेव्हा झाला 19 जूनला, त्यावेळेला मी माझं एक मत व्यक्त केलं होतं की आज आपल्या देशाला पंतप्रधानांची गरज आहे, आपल्या देशाला परराष्ट्र मंत्र्यांची गरज आहे, संरक्षण मंत्र्यांची गरज आहे, गृहमंत्र्यांची गरज आहे. आजचे जे पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री ते भाजपाचे आहेत. कारण ते प्रचारामध्ये जातात. अगदी सिंदूर म्हणजे पेहलगामचा हल्ला झाल्यानंतर सुद्धा मोदीजी आले, पंतप्रधान म्हणून देशाचे असते तर ते पेहलगामला गेले असते, पण ते बिहारला गेले. त्याच्यामुळे हे सगळे भाजपाचे प्रचार मंत्री आहेत. एकूणच हे सरकार अपयशी, असफल आणि असहाय्य आहे. यांना कोणती परराष्ट्र नीती नाही. परराष्ट्र नीती यांची पूर्णपणाने अपयशी ठरलेली आहे. कोणतेही असं खंबीर धोरण नाही. म्हणजे एकदा अमेरिका तिकडनं डोळे वटारत असताना आपले मला वाटतं हे कुठे गेले डोल, रशिया, पंतप्रधान चीनला चाललेत. आता असं म्हणतात, मला माहिती नाही, तुमच्याकडे माहिती असेल की चीनबरोबरचे संबंध हे सुद्धा त्यांच्या मित्रासाठी काहीतरी नवीन दरवाजे उघडतात की काय. पण हे केवळ मित्रासाठी बघताना देशाची वाताहत होते.
त्याच्याकडे आपल्या सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि